नमस्कार. रुद्राक्ष ज्योतिष या चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. आज आपण बघणार आहोत व्यवसाय चालण्यासाठी, ग्राहक दुकानी येण्यासाठी आणि बंद पडलेला व्यवसाय पुन्हा चांगला सुनियोजित चालण्यासाठीचे उपाय. तर मित्रांनो, जीवन जगत असताना माणसाला काहीतरी व्यवसाय, धंदा, नोकरी करावी लागत असते आणि त्यामध्ये मानव हा बुद्धिजीवी प्राणी आहे आणि मानवाच्या गरजाही मोठ्या प्रमाणात असलेल्या आपणास दिसून येतात. ह्या सर्व गरजा, भौतिक गरजा, कौटुंबिक गरजा, सामाजिक गरजा ह्या पूर्ण करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला काही ना काही नोकरी किंवा व्यवसाय करावा लागतो. पण बऱ्याच लोकांचं असं असतं की व्यवसाय आहे पण चालत नाही, किंवा व्यवसाय काही कारणाने बंद पडलेला आहे, किंवा व्यवसायाला ग्राहकच येत नाही, दिवसभर बसून बहणेसुद्धा होत नाही. त्यामुळे जीवन कठीण झाले आहे, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पूर्ण करणे कठीण झाले आहे. तर अशा वेळी घाबरून न जाता पुढील काही उपाय करा, म्हणजे आपला व्यवसाय चालण्यास मदत होईल. त्यामध्ये पहिला उपाय हा बंद पडलेली फॅक्टरी किंवा बंद पडलेला व्यवसाय, दुकान किंवा धंदा चालण्यासाठीचा हा उपाय. त्यामध्ये धंदा चालत नसेल, घर लाभत नसेल, जागा लाभत नसेल, सारखे आजार आणि पैसे खर्च होत असतील, घरामध्ये अशांती असेल, तर त्या जागेमध्ये जिथे राहता अशा ठिकाणी ऊसाचे सिलून 11 तुकडे घ्या. बारीक बारीक एक कांड्याचे, 2 कांड्याचे ऊसाचे 11 शिललेले तुकडे घ्या. 11 बेलपत्र घ्या आणि 11 शेमीपत्र घ्या आणि घराच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये एका कटोरीमध्ये ठेवा. आणि सोमवारी बेलाच्या झाडाखाली खड्डा करून ती पूर्ण सामग्री गाडून टाका आणि त्यावर थोडे पाणी अर्पण करा. परत 3 दिवसानंतर त्या बेलाच्या झाडाखाली जा, दर्शन घ्या आणि त्या जागेची थोडीशी माती आणून पूर्ण घरामध्ये मातीचा थोडासा शिडकावा द्या. असे केल्याने बंद पडलेली फॅक्टरी असेल, दुकान असेल, कुठल्याही प्रकारचा व्यवसाय असेल, तो नक्की चालण्यासाठी मदत होईल. त्यानंतर दुकान, धंदा चालण्यासाठी पिवळी मोहरी, पिली सरसो हिंदीमध्ये म्हणतात, तर मराठीमध्ये पिवळी मोहरी गंगाजल न धुवून पिवळ्या कपड्यात दुकानाच्या दरवाजाला मंगळवारी बांधा. यामुळे दुकानात ग्राहक वाढण्यास मदत होईल आणि व्यापार धंदा वाढण्यास मदत होईल. त्यानंतर तिसरा उपाय असा आहे, आवळ्याच्या झाडाखाली चुटकीभर हळद अर्पण करा आणि पूर्वेकडे तोंड करून त्यावर गंगाजल अर्पण करा. यामुळे बंद व्यापारही चालतो. हा उपाय 11 सोमवार करा. हे सर्व उपाय करत असताना मद्य, मांसाहार वर्ज्य करा आणि श्रद्धेनं हे सगळे उपाय करत राहा. शेवटचा उपाय असा आहे की सफेद फूल, सफेद चंदन आणि सफेद कोणतीही मिठाई महादेवाच्या मंदिरात अर्पण करा. हा उपाय दर पौर्णिमेला 5 पौर्णिमा, सलग 5 पौर्णिमा हा उपाय करा. मित्र हो, हे उपाय सांगण्याचा उद्देश असा की बरीच लोक प्रत्यक्ष इथपर्यंत येऊ शकत नाहीत आणि बऱ्याच लोकांच्या कमेंट्स आल्यात, फोन आलेत, कॉल आलेत आणि त्यांनी सांगितले की सर, आमचा व्यवसाय बंद झालेला आहे, आम्हाला मार्गदर्शन करा आणि त्याबद्दल काही व्हिडिओ तयार करा. म्हणून मी आपल्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. हे उपाय व्यापार चांगला चालण्यासाठी आहेत, एखादी फॅक्टरी, व्यवसाय बंद पडला असेल त्यासाठी आहे. या प्रकारच्या अशा किंवा अन्य समस्या असल्यास रुद्राक्ष ज्योतिष या कार्यालयाला कळमनुरी, जिल्हा हिंगोली येथे एक वेळ प्रत्यक्ष भेट द्या. मित्रांनो, ही माहिती आपणास आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.